गंगापूर नगर परिषद निवडणुकीत आज महत्त्वाची घडामोड घडली आहे। उद्धव ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक अविनाश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यासोबतच 10 प्रभागांमधून 20 उमेदवारांनी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने नामांकन अर्ज दाखल करत शक्ती प्रदर्शन केले। अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगर उपशहर प्रमुख राजेंद्र दानवे, अनिल चोरडिया, जिल्हा उपप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, भाऊ सांगळे, प्रकाश काची, सतीश हिवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते। गंगापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखवलेलं हे एकत्रित शक्ती प्रदर्शन आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत देत आहे। आज काय म्हणणं आहे तुमचा निवडणुका संदर्भात? नगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही आज नगराध्यक्ष जवळपास बहुतेक सगळ्याच जागेवर आमचे नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत आणि ताकदीनं आम्ही ही नगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत। अविनाश पाटलांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे। त्याशिवाय महाविकास आघाडी झाली पाहिजे याचे आमचे प्रयत्न आहेत। 100% महाविकास आघाडी देखील होईल। काँग्रेस आम्हाला चांगला प्रतिसाद देईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आज नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर मग संध्याकाळी आमचे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे आणि खासदार कल्याण काळे यांची चर्चा होऊन महाविकास आघाडीचा देखील आम्ही प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। नगराध्यक्ष कोण उमेदवारी दाखल केली? अविनाश पाटलांची उमेदवारी आम्ही नगराध्यक्ष पदाची या ठिकाणी दाखल केली। पूर्वीपासून ते आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आणि त्यांचीच उमेदवारी आम्ही या ठिकाणी दाखल केलेली आहे। काय म्हणणं आहे? आता ही नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि आज या ठिकाणी गंगापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अविनाश पाटील यांचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि जवळपास सर्वच जागा या ठिकाणी उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये लवकरच वरिष्ठांची चर्चा होऊन महाविकास आघाडी होईल अशी अपेक्षा आहे। महाविकास आघाडी झाली तर काय फायदा होणार आहे? संपूर्ण महाविकास आघाडी राज्यामध्येच आहे आणि या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळणार आहे। पूर्वीपासून ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यामध्ये राहत आलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न राहील आमचा की ही पुन्हा आपल्याकडंच या ताब्यात। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आता नगरपालिका सुरुवात झालेली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काय राहणार आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगर परिषद या सर्वच ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नगर परिषदला नक्कीच या ठिकाणी आम्हाला यश मिळून आमचा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून येईल आणि तसंच ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही चांगल्या मोठ्या प्रमाणात आमच्या उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। भाऊ, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय भूमिका राहणार आहे उबाटा गटाची? छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाटा गटाची महाविकास आघाडी युती होईल आणि आपल्या जिल्ह्याचं जर बोलायचं ठरलं तर निश्चितपणे जवळजवळ ज्या 9 नगरपालिका आहेत त्याच्यातल्या जवळजवळ आम्ही 6 ते 7 नगरपालिका आमची ताब्यात येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ही नगरपालिका 4 वेळेस शिवसेनेच्या ताब्यात होती आणि मागच्या वेळेससुद्धा आमचा उपाध्यक्ष अजिंक्य राठोड यांच्या मिसेस होत्या आणि आतासुद्धा त्यांचासुद्धा देखील आम्ही फॉर्म भरलेला आहे। अविनाश पाटला आम्ही नगराध्यक्षपदाची उमेदवारी या ठिकाणी पहिले डिक्लेअर केली होती। 8-10 दिवस त्यांना थोडा धोका देऊन म्हणजे आमच्या गळ्यातलं तावीतं तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आता त्यांना आम्ही या निवडणुकीत निश्चितपणे महाविकास आघाडीच्या रूपाने ही नगरपालिका ताब्यात घेण्याशिवाय राहणार नाही एवढीच आमची अपेक्षा आणि होईल।